श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. उद्या 15 एप्रिल स्वामी महाराजांची पुण्यतिथी. बघा, स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून भरपूर जणांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं. कोणी श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण केलं. ज्यांना ज्या कोणत्या सेवा करायला जमतील त्या सेवा त्यांनी केलेल्या आहेत. पण काही कारणामुळे, घरातील कामांमुळे, जॉबमुळे किंवा लहान मुलांमुळे तुम्ही जर का पारायण करू शकला नसाल, तुम्ही मग ते गुरुचरित्राचं असू द्या किंवा श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं 7 दिवसाचं पारायण, 21 दिवसाचं जे काही आहे ते तुम्ही करू शकला नसाल ना, तरी कमीत कमी उद्याच्या हा दिवस तुम्ही उद्याच्या दिवशी तरी हे पारायण नक्की करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला साक्षात स्वामींचं दर्शन मिळेल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल. तर ते पारायण कोणतं आहे, कसं करायचं, सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, स्वामींच्या पुण्यतिथीला ना भरपूर लोक, जसं स्वामींच्या प्रकट दिना दिवशी अक्कलकोटला जातात. ज्यांना अक्कलकोटला जाणं शक्य होत नाही ते जवळच्या केंद्रात जातात, मठात जातात. ज्यांना केंद्रात मठात जाणं देखील शक्य होत नाही ते घरी स्वामींची मनापासून पूजा करतात. आणि उद्या तुम्हाला देखील स्वामींची सेवा करायची आहे, पूजा करायची आहे. भले इतर दिवशी तुम्हाला वेळ मिळत नसेल तरी उद्या आवर्जून तुम्हाला वेळ काढायचा आहे आणि स्वामींच्या या एका ग्रंथाचं पारायण तुम्हाला उद्या नक्की करायचं आहे. तुम्हाला खूप चांगला त्याचा अनुभव येईल. तर करायचं काय आहे, आपल्याला सकाळी लवकर उठायचं, आपले जे काही नित्य काम आहेत ते आवरून घ्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, अंघोळ करून चांगले वस्त्र परिधान करून देवपूजा करायची आहे आणि स्वामी महाराजांची तुम्हाला एक जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्याच्यावरती चौरंग ठेवायचा आहे. चौरंगावरती एक नवीन कपडा अंतरायचा, त्याच्यावर स्वामींची मूर्ती असेल तुमच्याकडे मूर्ती ठेवा, फोटो असेल फोटो ठेवा. त्यानंतर त्याला मूर्ती असेल तर मूर्तीला पंचामृताने अभिषेक घाला, अष्टगंध लावा, स्वामींना दिवा धूप लावा आणि त्यानंतर 1 दिवसाचा संकल्प तुम्हाला करायचा आहे. आणि संकल्प काय असणार आहे, तर तुम्ही 1 दिवसाचं श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करत आहात. त्यानंतर तुम्हाला लगेचच ते पारायण पूर्ण वाचायचं आहे. 1 ते 21 अध्याय तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. आणि बघा, तुम्हाला इतर दिवशी तुम्हाला शक्य नसेल ना झालं तरी उद्या तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण केलं ना तरी तुम्हाला 7-21 पारायण केल्याचं फळ मिळणार आहे. त्यामुळे उद्या काहीही करून 1 ते 1.5 तासाचा वेळ काढायचा आहे आणि श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे. स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे, दानधर्म करा, सेवा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणाबद्दल वाईट विचार करू नका. बघा, उद्या स्वामी महाराजांची पुण्यतिथी आहे. स्वामी महाराजांच्या स्मरणार्थ हा दिवस आपल्याला घालवायचा आहे. त्यामुळे उद्या सगळी चांगली कामं करा, स्वामींची सेवा करा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा.